मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हे एक असं पुस्तक आहे ज्याने माझे पूर्ण आयुष्यच बदलून टाकले. या पुस्तकातील विचारांमुळे मला पैशांची खरी शक्ती समजली. आज मी तुमच्या सोबत या पुस्तकातील 10 महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे ज्यांनी माझ्या आयुष्यावर खोल परिणाम केला आहे. या गोष्टी म्हणजे केवळ सल्ले नाहीत, तर ते प्रॅक्टिकल अनुभव आहेत जे तुमचंही आयुष्य बदलू शकतात. चला तर मग आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळे आपल्या अनुभवातून शिकतो. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी सांगतात की त्यांनी पहिल्यांदा आपल्या मित्राच्या वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली. रॉबर्ट आपल्या स्वतःच्या वडिलांना पुअर डॅड म्हणजे गरीब वडील म्हणत असत, कारण ते नेहमी त्यांना शाळेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी सांगायचे, जेणेकरून एखादी स्थिर आणि फायदेशीर नोकरी मिळू शकेल. पण त्यांचे मित्राचे वडील, ज्यांना रॉबर्ट रिच डॅड म्हणजे श्रीमंत वडील म्हणतात, त्यांनी वेगळी शिकवण दिली. ते म्हणत, जर तुम्ही पैसे कसे काम करतात हे शिकून घेतले तर तुम्हाला कधीच पैशांसाठी संघर्ष करावा लागणार नाही. रॉबर्ट यांनी सुरुवातीला झेरॉक्स कंपनीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. यामागे एक महत्त्वाचे कारण होते, ते स्वतःला लाजाळू समजायचे. आता विचार करा, बहुतेक लोकांना लाजाळूपणा दूर करायचा असेल तर ते सुरक्षित आणि सोपे मार्ग निवडतात. पण रॉबर्ट यांनी वेगळा विचार केला. त्या काळात झेरॉक्स कंपनी केवळ प्रिंटरसाठी प्रसिद्ध नव्हती, तर त्यांच्या सेलिंग्स प्रोग्रामसाठीही नावाजली जात होती. रॉबर्ट यांना माहिती होते, यशस्वी होण्यासाठी विक्री म्हणजे सेल्स शिकणे अनिवार्य आहे. विक्री म्हणजे फक्त प्रॉडक्ट विकणे नव्हे, तर स्वतःला, आपल्या आयडियाजला आणि आपल्या कौशल्यांना विकणे हा सुद्धा महत्त्वाचा भाग असतो. ते समजून घेण्यासाठी रॉबर्ट प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये उतरले. प्रोडक्ट कसे विकायचे याची प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतली. ग्राहकांना समजून घेत विक्रीची कला आत्मसात केली. रॉबर्ट यांनी सातत्याने मेहनत घेतली आणि लवकरच कंपनीतील सर्वोत्कृष्ट विक्रेत्यांपैकी एक बनले. बऱ्याच लोकांना वाटते की एक चांगली डिग्री मिळवा आणि यश आपोआप मिळेल, पण ते चुकीचे आहे. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरावे लागेल. त्यामुळे धाडसीपणा आणि नवीन गोष्टी शिकण्यास घाबरू नका. तुम्ही थेट कृती करून अनुभव मिळवा, कारण खरी प्रगती अशी करायची असते. रॉबर्ट यांचा प्रवास सांगतो की शिक्षण महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर प्रत्यक्ष अनुभवही महत्त्वाचा आहे. कारण या जगात सर्वात यशस्वी लोक सर्वात हुशार नसतात, तर ते सर्वात धाडसी असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वप्रथम स्वतःला पैसे द्या. पे युअर सेल्फ फर्स्ट. तुम्ही कितीही पैसा कमवत असाल, पण जर तो फक्त खर्च करण्यासाठीच वापरत असाल तर तो कधी तुम्ही श्रीमंत होणार नाही. यामुळेच पे युअर सेल्फ फर्स्ट म्हणजे सर्वप्रथम स्वतःला पैसे द्या हा नियम प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरतो. ही संकल्पना द रिचेस्ट मॅन इन बॉब्लिन या पुस्तकात प्रथम मांडली गेली होती. रॉबर्ट सांगतात की बहुतेक लोक पगार मिळण्याआधीच तो कसा खर्च करायचा हे ठरवतात, तरी त्यांचे खर्च पूर्ण होत नाही आणि बचत करणं तर दूरच राहतं. म्हणूनच जेव्हा तुम्हाला पगार मिळतो तेव्हा त्यातील किमान 10% स्वतःसाठी बाजूला काढून ठेवा. याला स्वतःला पहिले पैसे देणे असे म्हणतात. पण याचा अर्थ असा नाही की हा पैसा उगाच कुठेही खर्च करायचा. हा पैसा अशा ठिकाणी गुंतवा जिथून तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स मिळतील. पैसा कमवण्याचा उद्देश फक्त खर्च करणे हा नसून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे असा असायला हवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतःला विचारा, मी ही गोष्ट कशी विकत घेऊ शकतो. कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही असा विचार करू नका की मला हे परवडणार नाही. त्याऐवजी स्वतःला हा प्रश्न विचारा, मी ही गोष्ट कशी विकत घेऊ शकतो. लहानपणी रॉबर्ट कियोसाकींचे गरीब वडील नेहमी सांगायचे, आणि आपण हे घेऊ शकत नाही, ते घेऊ शकत नाही, आपल्याला हे परवडणार नाही. पण त्यांचे श्रीमंत वडील, त्यांनी त्यांना शिकवलं की आपल्याला हे परवडणार नाही असं कधीच म्हणू नये. त्याऐवजी आपण स्वतःला विचारलं पाहिजे, मला हे कसं मिळवता येईल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की तुम्ही काही मिळवू शकत नाही, तेव्हा तुमचा मेंदूही तो स्वीकारतो आणि त्या गोष्टीबद्दल विचार करणं बंद करतो. पण जेव्हा तुम्ही विचारता, मी ही गोष्ट कशी मिळवू शकतो, तेव्हा तुमचा मेंदू ती गोष्ट मिळवण्यासाठी नवीन मार्ग शोधायला लागतो. चौथी गोष्ट आहे, आर्थिक बुद्धिमत्ता विकसित करणे आवश्यक आहे, ज्याला फायनान्शियल इंटेलिजन्स सुद्धा म्हणतात.
तुमच्याकडे कितीही पैसा असला पण जरी तुमच्याकडे आर्थिक बुद्धिमत्ता नसेल तर तो पैसा फार काळ टिकणार नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लॉटरी किंवा कौन बनेगा करोडपती जिंकणारी लोक. बरेच जण अचानक कोट्यवधी रुपये जिंकतात पण काही वर्षातच परत गरीब होतात, कारण त्यांच्याकडे फायनान्शियल इंटेलिजन्स नसते. लोकांना वाटतं की श्रीमंत होणं फक्त जास्त पैसे कमवणं असं आहे, पण ही गोष्ट फक्त त्यांच्यासाठी खरी आहे ज्यांच्याकडे आर्थिक ज्ञान आहे. ज्यांच्याकडे आर्थिक ज्ञान नाही ते कितीही पैसे कमवले तरी गरीबच राहतात. तुम्हाला अशी अनेक उदाहरणे सापडतील जिथे KBC किंवा लॉटरी जिंकणारी लोक पुन्हा कंगाल झाली आहेत. तर मग आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे पैसे कसे काम करतात हे समजून घेणे होय. तुमच्यावर किती टॅक्स लागू होतो याची माहिती असणे होय. तुमचं नेटवर्क किती आहे हे समजून घेणे होय. पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे. दुर्दैवाने आपली शैक्षणिक व्यवस्था लोकांना हे आर्थिक नियोजन शिकवतच नाही. शाळेत शिकवतात चांगलं शिक्षण घ्या, चांगली नोकरी मिळवा, पण कधी हे सांगितलं जात नाही की पैसे कसे गुंतवायचे, कसे वाढवायचे आणि तुमच्यासाठी कामाला कसे लावायचे. आणि त्यामुळे अनेक शिक्षित लोक आर्थिक अडचणीत सापडतात. 5वी गोष्ट, लायबिलिटी नको, असेट्स तयार करा. रॉबर्ट कियोसाकी अत्यंत सोप्या भाषेत असेट्स आणि लायबिलिटी यामधला फरक समजावून सांगतात. लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते आणि असेट म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकायचे काम करते. अनेक लोक आर्थिक ज्ञानाच्या अभावामुळे नेहमी लायबिलिटीजवरती खरेदी करत राहतात. महागडे मोबाईल, TV, मोठी घरे, गाड्या हे सर्व लायबिलिटीज आहेत. या गोष्टी जरी तुमच्या नेटवर्कचा भाग असल्या तरी त्या असेट्स नाहीत, कारण त्या तुमच्या खिशातून पैसे काढायचे काम करतात. रॉबर्ट सांगतात, जर तुमचं घर तुमच्या खिशात पैसे टाकण्याचे काम करत नसेल तर ते सुद्धा लायबिलिटीज आहे. पण जर ते तुम्ही भाड्याने दिलं आणि त्यातून उत्पन्न येत असेल तर ते एक ॲसेट्स आहे. लायबिलिटीची किंमत वेळेबरोबर कमी होत जाते. गाड्या, मोबाईल, महागडे फर्निचर यांची किंमत कालांतराने कमी होते. म्हणून श्रीमंत लोक आपला पैसा असेट्समध्ये गुंतवतात, जसे की बिझनेस, रिअल इस्टेट, शेअर्स आणि बॉन्ड्स, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे पुस्तक, पेटंट्स वगैरे वगैरे. 6वी गोष्ट, कधीही आपल्या इन्व्हेस्टमेंटमधून पैसे खर्च करू नका. एकदा तुम्ही एखाद्या असेट्समध्ये पैसा गुंतवला तर तो लगेच काढून खर्च करू नका. समजा एखादा मालक त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकतो जे त्याच्यासाठी मेहनत करून नफा कमवतात, तर तो स्वतःचे नुकसान करून घेत असतो. तुमचे असेट सुद्धा तुमच्यासाठी न थांबता न झोपता सतत काम करत असतात आणि तुम्हाला अधिकाधिक पैसे कमवून देतात. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, असेट्समधून पैसे तेव्हाच काढा जेव्हा तुम्हाला त्याचा अधिक चांगला उपयोग करता येईल. उगाच असेट्स विकून पैसे हातात घेऊ नका, कारण त्यामुळे पैसा सहज संपतो आणि तुम्ही मोठ्या कमाईची संधी गमावता. म्हणून इन्व्हेस्टमेंटमधून पैसा काढण्याऐवजी त्यात अजून पैसे कसे गुंतवायचे याचा विचार करा. लक्षात ठेवा, असेट्समध्ये गुंतवलेला पैसा हा तुमचा मेहनती कर्मचारी आहे, त्याला लवकर कामावरून काढून टाकू नका. 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. माइंड युअर ओन बिझनेस. रॉबर्ट कियोसाकीचे गरीब वडील शिक्षणावर भर देत आणि म्हणतात, शिक्षण घे, चांगले मार्क्स मिळव आणि स्थिर नोकरी मिळव, म्हणजे परमनंट नोकरी असे सांगायचे. कंपन्या अशा कर्मचाऱ्यांना जास्त पसंती देतात जे त्यांच्या कंपनीशी प्रामाणिक असतात आणि वारंवार नोकऱ्या बदलत नाहीत. पण श्रीमंत वडील या बाबतीत वेगळे सांगत होते. दुसऱ्यांच्या शिडीवर चढण्यापेक्षा स्वतःची शिडी तयार करा. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःसाठी काहीतरी मोठं उभं करा. याचा अर्थ असा नाही की लगेच नोकरी सोडून द्यायची, पण जर तुम्ही कोणासाठी काम करत असाल तर त्या ठिकाणी ज्या गोष्टी शिकता येतील त्या शिकून घ्या. हे ज्ञान तुम्हाला भविष्यात स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करेल. लक्षात ठेवा, फक्त इतरांसाठी काम न करता स्वतःचा एक व्यवसाय किंवा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्याचा विचार करा. 8वी गोष्ट आहे, पैशांची भीती बाळगूच नका. तुम्ही पैशांबाबतच्या भीतीला कसं हाताळता यावर तुमची श्रीमंती अवलंबून असते. लहानपणी सायकल शिकताना तुम्ही कित्येकदा खाली पडला असाल पण पुन्हा उठून शिकलात. पण काही लोक मोठा होऊनही सायकल शिकत नाही कारण त्यांना पडण्याची भीती वाटते. अगदी तसंच लोक रिस्क घेण्याच्या भीतीमुळे मोठ्या संधी गमावतात.
पण हे लक्षात ठेवा, रिस्क घेतल्याशिवाय कोणीही यशस्वी होत नाही. रॉबर्ट यांचे श्रीमंत वडील म्हणतात, अपयश हे तुम्हाला अजून जास्त मजबूत बनवते, समजदार बनवते. जगायचं तर शूर बनून शिका आणि प्रत्येक प्रभावानंतर यश मिळवण्याची इच्छाशक्ती वाढवा. 9वी महत्वाची गोष्ट आहे विक्रीची कला शिका. लर्न द आर्ट ऑफ सेलिंग. एकदा रॉबर्ट एका जर्नलिस्ट सोबत बोलत होते, जिने इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर्स केले होते. जेव्हा त्यांनी तिला विक्री म्हणजे सेलिंग शिकण्याचा सल्ला दिला, तेव्हा ती थोडीशी अस्वस्थ झाली. रॉबर्ट म्हणतात, ते मी बेस्ट सेलिंग ऑथर आहे, बेस्ट ऑथर नाही. याचा अर्थ असा की चांगले लिहिण्याइतकेच ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विकणेही महत्त्वाचे आहे. तुम्ही कितीही टॅलेंटेड किंवा स्किल्ड असलात तरी जर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कौशल्याला प्रभावीपणे सादर करू शकत नसाल तर मोठे यश मिळवणे कठीण आहे. आजचे प्रोफेशनल्स आणि यशस्वी उद्योजक केवळ त्यांच्या कौशल्यात निपुण नाही, तर त्यांनी सेलिंग आणि नेटवर्किंग यासारखी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात केली आहेत. तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची किंमत कितीही चांगली असली तरी जर तुम्ही ते योग्य पद्धतीने विकू शकत नसाल तर बाजारात टिकून राहणे कठीण आहे. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन सेलिंग आणि नेटवर्किंग शिकावं लागेल. तेव्हाच तुम्ही स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभारू शकता. आता 10वी महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःपेक्षा हुशार लोकांना कामावर ठेवा. रॉबर्ट सांगतात की एक उत्तम उद्योजक स्वतःपेक्षा अधिक हुशार लोकांना कामावर ठेवतो आणि त्यांना त्यांच्या कामासाठी चांगले पैसे देतो. लोक हे तुमचे सर्वात मोठे असेट्स आहे. बऱ्याच व्यावसायिकांना हे समजत नाही की अनुभव आणि आनंदी कर्मचारी हे पैशांपेक्षा सुद्धा मोठे असेट्स असतात. एक यशस्वी उद्योजक हा चांगले सक्षम कर्मचारी शोधतो, त्यांना योग्य मोबदला देतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो. कर्मचाऱ्यांना योग्य वेळी प्रोत्साहन द्या. अनेक लोक आनंदाने वेटर किंवा सिक्युरिटी गार्डला टीप देतात, पण जेव्हा स्वतःचे कर्मचारी पगारात वाढ मागतात तेव्हा मात्र चिडतात. रॉबर्ट म्हणतात, उद्योजकाने आपल्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ ही ते मागण्याच्या आधीच करायला हवी. असे केल्यास त्यांना प्रेरणा मिळते, ते जास्त मेहनत करतात आणि कंपनीसाठी अधिक फायदा कमवतात. मित्रांनो, या होत्या रिच डॅड पुअर डॅड मधील 10 महत्त्वाच्या गोष्टी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.